यानंतरची एक बातमी शिर्डीमधली आहे। 4 भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार आता उघडकीला आलेला आहे। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या चौघांचा मृत्यू झालाय। मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा नातेवाईक आरोप करतायत। तर रुग्णालयानं आपली बाजू देखील यावेळेला मांडलेली आहे। रुग्णांची प्रकृती ही आधीच गंभीर होती असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। वैद्यकीय अधीक्षकांकडे गेलो की साहेब तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घाला का, तिथं जर तुम्ही अजून अर्धा एक तास जर लक्ष घातलं नाही तर पेशंट दगावेल। आणि दुर्दैवाने 5च मिनिटात त्या ठिकाणी दुसरा देखील पेशंट या ठिकाणी दगावला आहे। या ठिकाणी या हॉस्पिटल कर्मचारी असतील किंवा शिर्डीतून भिक्षेकरी आहे या संशयावर पकडणारे लोक असतील, हे संपूर्ण या खुनाला कारण खूनच म्हणावं लागेल याला, कारण की ही हत्या आहे। इथं आणून यांना अमानुषपणे या लोकांचा छळ केलाय आणि अमानुष छळ करून यांची हत्या करण्यात आली। आम्ही आमच्या भावाचा मृतदेह जोपर्यंत या लोकांना निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाचा मृतदेहाला या ठिकाणी हात लावणार नाही। आपण त्यांना ट्रीटमेंट चालू असताना ते लोकही एवढा काही रिस्पॉन्स देत नव्हते। एक जण तर पळून गेला त्यापैकी, आणि जो रक्षक होता त्यांचा त्यालाही त्यांनी मारलं, आणि आमच्या स्टाफचंही काही ऐकत नव्हतं त्या ठिकाणी। आता 10 पैकी 2 दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते। तर आतापर्यंत काल रात्री एक, आज सकाळी एक आणि आता एक, असे 3 डेथ झालेले आहेत, 4 झालेले आहेत आता। आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।